आणि प्रभूने जर आपल्याला निवडलेले तर मग चिंता करण्याची गरजच नाही, दुःखी जीवन जगण्याची गरजच नाही, निराश होण्याची गरज नाही की कधी मला देईल का, माझी प्रार्थना ऐकेल का, माझी बंधने तुटतील का, मी या संकट आहे हा विचार पण करायची गरज नाही. कारण देवाने आपले निवडले तर आपले सारे मार्ग परमेश्वरच मोकळे करेल. सर्व बंधने परमेश्वर पिताच तोडे. आता आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, कारण आपला भार परमेश्वर वाहत आहे. त्याने आपली निवड केली आपल्या उद्धारासाठी, तारणासाठी, प्रगती आणि उन्नतीसाठी. आपण स्वर्गीय राज्यात प्रवेश करावे यासाठी प्रभूने आपली निवड केलेली आहे. तर तो आपल्याला काय काय देऊ इच्छितो, आपल्यासाठी काय काय करू पाहतो हे आपण बायबलद्वारे पाहू की देव निवडल्या लोकांसाठी काय करण्यासाठी मात्र तयार आहे आणि ते देवासाठी किती खास आहे, किती महत्त्वपूर्वक आहे ते परमेश्वरासाठी आणि परमेश्वराचं आपल्या लोकांवर किती प्रेम आहे हे मात्र आपण पाहू की देव आपल्या लोकांसाठी काय काय मात्र करेल. पहिली गोष्ट रोमकरास पत्र 8:33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर कोण दोषारोप ठेवी, कारण देवच नीतिमान ठरविणारा आहे. काय सांगते बायबल? देवाच्या लोकांना कोण मात्र दोषी ठरवीन, दोषारोप कोण करीन. म्हणजे देव ज्या व्यक्तीला निवडत आहे त्या व्यक्तीवर कोणी दोषारोप पण करू शकत नाही, त्याला कोणी दोषी पण ठरवू शकत नाही, कारण तो देवाचा माणूस आहे. आणि असं जर कोणी करायला गेलं, देवाच्या नीतिमान लोकांवर कोणी मात्र दोष ठेवायला गेलं तर देव मात्र त्याचा नाश करील. कारण देव ज्या व्यक्तीला निवडतो त्या व्यक्तीला देव नीतिमान ठरवतो आणि ज्याला देव नीतिमान ठरवतो त्याला कोणी दोषी ठरवू शकत नाही. आणि जर कोणी दोषी ठरविण्याचा प्रयत्न करत आहे तर देवाच्या क्रोधातून तो सुटणार नाही, कारण तो देवासाठी खास व्यक्ती बनला जातो. ज्याला देव निवडतो तो देवासाठी नीतिमान बनतो, तो देवासाठी धार्मिक आणि पवित्र व्यक्ती बनला जातो. त्याच्यावर कोणी दोषारोप पण करू शकत नाही, दोष लावू पण शकत नाही त्या व्यक्तीला, कारण त्याला देवाने निवडलेले आहे. तो देवासाठी नीतिमान मनुष्य आहे. म्हणून सांभाळा, ज्याला देव निवडत आहे त्याच्यावर दोष पण लावू शकत नाही. हालेलुया. कारण देवाने त्याला नीतिमान ठरवलेला आहे. जो दोषी ठरवण्यासाठी जाईल त्याच्यावर देवाचा क्रोध भडकेल आणि त्याचा नाश होईल. पण नीतिमान ज्याला देवाने निवडले मात्र त्याचा उद्धारच होत जाईल, कारण देवाने त्याला निवडलेले आणि त्याला नीतिमान ठरवलेले. देव त्याची बाजू घेईल, देव त्याच्या वतीने लढेल, कारण देवाने त्याला निवडलेले आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला परमेश्वर निवडतो त्याच्या बाजूने परमेश्वर उभा राहतो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर त्या व्यक्तीला अनुग्रह देतो, परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. पुढे मार्क 13:19-20 आता शेवटच्या दिवसात बायबल सांगते अनेक हाल अपेक्षेचे दिवस येतील, संकटाचे, दुःखाचे दिवस येतील. अगदी अनेक प्रकारच्या घटना घडल्या जातील, भूमिकंप होतील आणि मात्र अनेक संकटे कोसळली जातील. लढाया, युद्ध, भांडण, तंटा अशा अनेक गोष्टी वाढल्या जातील. मृत्यूचे प्रमाण, रोगाचे, आजाराचे प्रमाण वाढले जाईल. अनेक घटना मात्र घडतील. पण बायबल सांगते की निवडलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टी कमी केल्या जातील. बायबल काय सांगते? अनेक
होतील. जर आपली प्रभूमध्ये निवड आहे तर आपण शांतीने राहतील, पण आपण प्रभूमध्ये निवडलेली नाही तर हाल अपेष्टेमध्ये सापडतील. अनेक दुःख, अनेक संकट येतील, एकामागे एक संकट येतील आणि आपल्या जीवनाचा नाश होईल. कारण हे संकटाचे दिवस आहे. एक आजार बरा होत नाही, दुसरा होत नाही, तिसरा एक दुःख जात नाही, दुसरं एक संकट जात नाही, दुसरं एकामागे एक चालू राहणार जो परमेश्वरामध्ये नसेल त्याच्या जीवनात. पण जो प्रभूमध्ये निवडलेले आहे, प्रभूमध्ये जीवन जगत आहे, प्रभू त्याच्यासाठी सर्व दुःख, संकटे, हाल अपेष्टेचे दिवस कमी करेल. प्रभू ज्याला निवडत आहे प्रभू त्याला सुरक्षा देईल. म्हणजे निवडलेल्या लोकांचे फायदे होतील. जर आपण प्रभूमध्ये स्थिर राहणार, प्रभूच्या वचनात राहणार, तर वचन सांगते की निवडलेले लोक सुरक्षित राहतील, कारण त्यांना परमेश्वराचा अनुग्रह मात्र प्राप्त होईल. पुढे बायबल काय सांगते पहा, स्तोत्रसंहिता या पुस्तकामध्ये 106-5 तुझ्या निवडल्यांचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. स्तोत्र ग्रंथ म्हणतो, काय सांगतो? तुझ्या निवडल्या लोकांचा उत्कर्ष म्हणजे प्रभू तू ज्या लोकांना निवडतो त्यांची तू प्रगती करतो, त्यांना यश देतो, ते पुढे जातात, ते यश प्राप्त करत जातात. वचन काय सांगते? स्तोत्र ग्रंथ म्हणतो तुझ्या निवडल्या लोकांचा उत्कर्ष म्हणजे कोणाचा उत्कर्ष होणार, कोणाची प्रगती होणार, कोण यश सतत प्राप्त करत राहणार? देवाचे निवडलेले लोक. जे देवामध्ये निवडलेले लोक आहे ते यश प्राप्त करत राहणार, त्यांची नेहमी प्रगतीच होत राहणार, ती उद्धार प्राप्त करणार, ती तारण प्राप्त करत राहणार. कारण देवाने त्यांना निवडलेले, देव त्यांच्या बरोबर आहे. देव पिता आपल्या निवडलेल्या लोकांच्या बरोबर आहे, म्हणून नेहमी ते उत्कर्ष प्राप्त करत जाणार, उन्नती, यश प्राप्त करत जाणार. म्हणजे निवड लोकांचे फायदेच आहेत. आपली प्रभूमध्ये निवड झालेली आहे तर आपली प्रगतीच होणार, उन्नतीच होणार, आपण उद्धार, तारणच प्राप्त करणार आणि आपल्या समस्या, आपल्या निराशा सर्व काही मात्र दूर होणार. निवडल्या लोकांना प्रतिफल मिळेल. रोमकरास पत्र 11:7 वचन काय सांगते पहा, महत्वाचं वचन आहे. वचन त्या ठिकाणी सांगते 11:7 तर मग काय, जे मिळविण्यासाठी इस्रायल जोराचा प्रयत्न करीत आहे ती त्यांना मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांना मिळाले आणि बाकीचे कोडगे झाले. काय सांगते? इस्रायल लोक ते मिळवण्यासाठी जोराचा प्रयत्न करत होते पण त्यांना मिळाले नाही. काय? सार्वकालिक विसावा जो प्रभू येशू आपले इस्रायल लोकांना देणार होता, पण नाही मिळाला त्यांना. तो कोणाला मिळाला? ज्यांना निवडले होते त्यांना मिळाला. इस्रायल लोकांनी जोराचा प्रयत्न केला पण तरी नाही मिळालं. फक्त ज्यांना निवडलं होतं त्यांनाच मिळालं. ज्यांना प्रभूने निवडले त्यांनाच विसावा प्रतिफल मिळेल, त्यांना देवाची कृपा, देवाचा अनुग्रह मिळेल, ज्यांना देवाने निवडले. म्हणजे निवडलेल्या लोकांचे फायदेच फायदे. निवडल्या लोकांचा फायदा घडला जाणार. म्हणून वचन सांगते इस्रायल लोकांनी इतका प्रयत्न केला, जोराचा प्रयत्न केला तरी नाही मिळाले, कोडगे झाले सर्व बाकीचे, आणि ज्यांना निवडलं होतं त्यांनाच फक्त मिळालं. प्रभूने आपली निवड केलेली आहे की अनेक अनुग्रह आपण प्राप्त करावे, आशीर्वाद प्राप्त करावे, म्हणून देवाने आपली निवड केलेली आहे अशासाठी की मात्र आपण सुखी समाधानी जीवन जगावे, स्वर्गीय राज्यामध्ये आपण प्रवेश करावा, प्रभूची सेवा करावी, म्हणून प्रभूने आपली निवड केलेली आहे. म्हणजे आपल्या उद्धारासाठी, आपल्या तारणासाठी परमेश्वर पित्याने मात्र आपल्याला निवडले की आपल्या प्रत्येकाचे चांगले व्हावे, आपल्या प्रत्येकाचा उद्धार व्हावा म्हणून. पुढे बायबल काय सांगते? इफिसकरास पत्र 1:4 त्याप्रमाणे
म्हणून देवाने आपली निवड केलेली आहे अशासाठी की आपण त्याच्या बरोबर राहावे. बघा गणना या पुस्तकामध्ये 16 अध्याय, त्या ठिकाणी कोरह, दातान आणि अबिराम तिघे मोशे विरुद्ध, अहरोन विरुद्ध कुरकुर करत आहे की देवाने तुम्हालाच काय पवित्र केलेले आहे, सारी प्रजा पवित्र आहे. आणि बघा लेवी वंशज प्रभूने निवडला होता आणि कोरह, दातान, अबिराम हे सर्व लेवी वंशजातले होते. पण देवाने सर्वात मुख्य स्थान मोशेला दिले होते आणि मोशेच्या खालोखाल अहरोन होता. बाकीच्या सर्व लेवी वंशजाने किंवा इस्रायल लोकांनी मोशे, अहरोन यांच्या अधीन राहायचं. पण इतर लेवी वंशजांना गर्व आला, देवाने आम्हाला निवडले ना, मग मोशे आणि अहरोन का श्रेष्ठ, आम्ही पण श्रेष्ठ. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाला. मोशे काय म्हणतो बघा, गणना 16 अध्याय 5 वचनापासून ते 7 वचनापर्यंत मोशे म्हणत आहे की पहा, देवाने ज्यांना निवडले त्यांना तो आपल्या जवळ घेईल. हालेलुया. काय म्हणत आहे मोशे? 4 वचनापासून हे एकूण मोशे पालथा पडला. 5 वचनात तो म्हणतो, मग तो कोरह व त्याचे साथीदार यांना म्हणाला, परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवी व त्यांना आपल्या जवळ येऊ देईल. ज्याला तो निवडील त्याला तो आपल्या जवळ येऊ देईल. काय सांगते वचन? मोशे म्हणत आहे की ज्याला प्रभूने निवडले त्याला प्रभू आपल्या जवळ येऊ देईल. म्हणजे देव ज्याला निवडतो त्याला देव आपल्या जवळ ठेवतो. पुढे 7 वचनात, आणि उद्या त्यात अग्नी ठेवून परमेश्वर समोर धूप झाला. मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल. हालेलुया. काय सांगते वचन? मोशे पुन्हा एकदा म्हणत आहे, ज्याला प्रभू मात्र निवडून घेईल तोच पवित्र ठरेल. पहिली गोष्ट, ज्याला देव निवडील त्याला जवळ घेईल, ज्याला देव निवडील तो पवित्र ठरेल. आता निवडलेली व्यक्ती खास आहे हे मोशे सांगतो. कोरह, दातान, अबिराम आणि 250 मंडळी मोशे विरुद्ध, अहरोन विरुद्ध उठली होती. तर मोशे म्हणत आहे की देवच ठरवेल आता देवाने कोणाला निवडले ते. आणि दुसऱ्या दिवशी ते सर्व मात्र जमा झाले. कोरह, दातान, अबिराम 250 मंडळी, इस्रायल लोक सर्व जमा झाले. कोरह, दातान, अबिराम आपल्या कुटुंबासह, परिवारासह सर्व तिथे जमा झाले. मोशे म्हणत आहे की पहा, या सर्व गोष्टी मी देवाच्या आज्ञेने केलेल्या आहेत, माझ्या मनाने केलेल्या नाही, देवाच्या आज्ञेने. हे सर्व देवाच्या आज्ञेने मी केलेले आहे हे देवच दाखवील. देवाने कोणाला निवडले, कोणाला तो जवळ घेईल, कोण पवित्र आहे हे देव दाखवेल. आता हे लोक जे कुरकुर करत आहे, कोरह, दातान, अबिराम यांना इतर माणसाप्रमाणे मृत्यू आला तर समजावं की देवाने मला निवडलं नाही. परंतु जर देवाने काही अद्भुत चिन्ह घडवलं, अद्भुत चमत्कार घडवला, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि जिवंत यांना पृथ्वीने गडप केले, तर समजा की देवाने ह्यांना निवडले नाही, मला
शमूएल संदेशला म्हटलं होतं, इश्रायल याच्या एका मुलाला मी निवडले आहे. तेव्हा मात्र त्या 16 पाहतो, तेव्हा इश्रायलची मुलं पुढे येत असताना देव त्यांना नाकारत आहे. पहिला, दुसरा, तिसरा सर्वांना नाकारत आहे. 7 जणांना नाकारले. तेव्हा मात्र शमूएल संदेशला इश्रायलला म्हणतो, तुझे सर्व पुत्र इथे हजर आहेत का? तेव्हा त्याने म्हटलं, सर्वात धाकटा म्हणजे दावीद तो इथे नाही, मात्र रानामध्ये मेंढरे चारत आहे. तेव्हा मात्र शमूएल संदेशला म्हणत आहे, त्याला बोलवणे पाठव, तो आल्याशिवाय जेवायचं नाही. इतक्यात दावीदाला बोलवणे पाठवले आणि दावीद तिथे आला. जेव्हा दावीद तिथे आला तेव्हा मात्र परमेश्वर पिता शमूएल संदेशला म्हणत आहे, हाच तो आहे, त्याला अभिषेक कर. ताबडतोब शमूएल संदेशकाने जे तेल शिंगात भरून आणले होते ते तेलाचे शीप त्याच्या मस्तकावर ओतले आणि त्याला अभिषेक केला आणि देवाचा आत्मा त्याच्या ठाई संचारू लागला. तो इस्रायलचा राजाच नाही, देवाचा खास मनुष्य बनला. कारण बायबल सांगते शमूएल 13, 14 आणि 15, 28 परमेश्वर पिता शमूएल संदेशाच्या द्वारे शौलाला काय म्हणाला होता? तू जाऊन जो बरा अशा एका तुझ्या शेजाऱ्यास राज्य दिलेले, तू जाऊन बरा अशा एकास मी निवडून घेतलेले, मी मात्र त्याची निवड शोधून काढलेले आहे. मी त्याची निवड केलेली आहे आणि तो होता हा दावीद. देवाने त्याला शोधलं, जो देवाला मनासारखा आढळला होता, मनासारखा सापडला होता, तो दावीद होता. देवाने जेव्हा दावीदाची निवड केली, दावीद देवाला आवडला. अगदी देव पित्याच्या मनासारखा दावीद देवाला मिळाला. हालेलुया. या दावीदाला देवाने भरपूर आशीर्वादित केलं. दावीद देवाचा खास मनुष्य बनला गेला, अधिपती बनला गेला, देवाच्या लोकांचा तो. देवाने दावीदाबरोबर करार केला. देवाने दावीदाचा दीप नेहमी तेवत ठेवला, उज्ज्वल ठेवला, मात्र देवाने त्याचा दीप विझू दिला नाही. देवाने दावीदाला वचन दिलं, तुझी संतती कायम स्वरूप या गादीवर बसेल, तुझं राज्य, तुझी गादी फुटणार नाही. आणि देवाने दिलेलं वचन पूर्ण केलं. दावीदाचं वंशज राज्य करीत राहिलं. पुढे दावीदाच्या घराण्यात जन्माला आला तो देवाचा पुत्र प्रभू येशू. आणि या पुत्राचं राज्य म्हणजे दावीद घराण्याचं राज्य युगानुगाचं राज्य बनलं गेलं, ज्या राज्याला अंत नाही. हालेलुया. कारण दावीद देवाच्या मनासारखा होता. देवाने दावीदाला निवडलं, जो त्याला मनासारखा सापडला. आणि जेव्हा देवाने निवडलं दावीदाला, देवाने दावीदाचा उत्कर्ष केला. दावीद जिथे कुठे गेला तिथे तो यशस्वी झाला. दावीदाची सेना देवाच्या सेनासारखी सेना बनली गेली. दावीद देवाचा आवडता आणि प्रिय व्यक्ती बनला गेला. परमेश्वराने दावीदाला आशीर्वादित केलं. पुन्हा एकदा दावीद देवाच्या लोकांचा अधिपती होईल ही भविष्यवाणी देवाने याजका संदेशाच्या द्वारे करून ठेवली. म्हणजे दावीद खास किती बनला, दावीदाला किती अनुग्रह मिळाला पहा, किती आशीर्वाद मिळाले पहा दावीदाला. ज्याला देव निवडतो त्याला अनुग्रह देतो. तो देवासाठी खास बनला जातो, तो देवासाठी महत्वाचा बनला जातो. ज्याला देव निवडतो तो देवासाठी खास बनला जातो. कारण देवाची कृपा, देवाचा अनुग्रह मात्र त्या व्यक्तीच्या जीवनावर असतो. सूत्रसंहिता 33:12 ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरता
जरी दुष्काळ पडला, आकाशाने पावसाला थांबवली, म्हणजे पाऊसच जर पडला नाही, पावसाचा वर्षाव बंद झाला, पण ज्यांना देव निवडेल त्याला पाण्याची टंचाई कमी पडणार नाही. प्रभू मी त्याच्यासाठी जंगलात पाणी तयार करीन, मरुभूमीत मी नद्या त्याच्यासाठी वाहीन, माझ्या निवडल्या लोकांसाठी. हालेलुया. माझ्या निवडल्या लोकांसाठी खाण्या पिण्याची मी व्यवस्था करीन. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो त्यांच्या जीवनात मी काहीच कमी ठेवणार नाही. ज्यांना प्रभू निवडतो त्यांना प्रभू अनुग्रह देतो, त्यांना प्रभू आशीर्वाद देतो. पुढे प्रभू म्हणतो योहान 15:16, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व नेमले यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि तुम्ही माझ्या नाव पित्याजवळ जे काही मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. काय सांगते वचन? प्रभू तुम्ही तुम्हाला निवडले, जा फळ द्या, माझी सेवा करा, माझं कार्य करा आणि माझ्या नाव पित्याजवळ मागा, पिता तुम्हाला ते देईल. देवा निवडले की आपण फळ द्यावे, सत्कृत्य करावी, चांगली कामं करावी, सेवा करावी, दानधर्म करावं, गरिबांना मदत करावं, पापाच्या बंधनात सापडलेल्या लोकांना पापातून बाहेर काढावं, लोकांच्या जीवनाचा उद्धार करावा, तारण करावे. म्हणून प्रभूने आपल्याला निवडले. योहान 15:19, प्रभू तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वर्गावर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. प्रभू तुम्ही जगातून तुम्हाला निवडलेले. देवाने सर्वांना नाही, फक्त काही कानाच निवडले, जगातून निवडले. आपण देवासाठी खास आहोत म्हणून देवा निवड केले. पण आपण मार्केटमध्ये, बाजारात कुठेही गेले, आपल्याला जी वस्तू घ्यायची आपण निवडून घेतो. निवडून घेते वेळी जी चांगली आहे, जी योग्य आहे, जी बरी आहे ती निवडून घेतो आपण ना. कशी तरी वस्तू घेतो का? कपडे असो, खाण्याची वस्तू असो किंवा इतर वस्तू असो, काही घेऊन असो, शक्यता निवडून घेणं, जे चांगले, योग्य, बरोबर आहे ते घेण्याचा प्रयत्न करा. प्रभूने आपल्याला निवडून गेले कारण प्रभूसाठी आपण खास आहोत, प्रभूसाठी आपण बरोबर आहोत, प्रभूसाठी योग्य आहोत, म्हणून प्रभूने आपल्याला निवडून घेतलेलं आहे. आपण प्रभूसाठी योग्य आहोत म्हणून प्रभूने आपली निवड केलेली आहे. आणि प्रभूने जर जगातून निवडलेलं आहे तर आपल्याला प्रभूचं काम करायचं आहे, प्रभूची सेवा करायची आहे, प्रभूच्या कार्यात वाढायचं आहे. वचन तर सांगते कोरिन्थियस पहिले पत्र 1:27-28, ज्ञानास लाजवावे म्हणून प्रभूने मूर्खते निवडले आणि शक्ती मात्र बलहीनांना म्हणजे शक्तिमानांना लाजवावे म्हणून प्रभूने दुर्बळांना निवडले. प्रभू निवडले हीन दीन किंवा मात्र शून्यवाद चाललेले, धिक्कारलेले, नाकारलेले अशा लोकांना प्रभूने निवडले.
करेल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल, प्रभू आपली बंधने तोडेल. हालेलुया.